त्याचा रुबाब होता. तुफान वेगानं घोडदौड आणि अचूक नेमबाजीमुळे तो अल्पावधीत सगळ्यांच्या गळ्यातला पाईप बनला. इंग्रज अधिकारी त्याच्या नेमबाजीमुळे तरकून असायचे. कवायतीच्या मैदानासमोर वेलस्ली साहेबाचा बंगला होता. त्याची 16 वर्षीय कन्या मेरी ही बापासारखीच देखणी होती. ती सत्तूवर जीवापाड प्रेम करायची आणि संख्या असंच कर ह्या कोपऱ्यात करा आमच्या सेन असतील ना तो सगळी घे. Wow, what a climate! Mary? Yes? Indiaचं वातावरण किती fresh आहे. चांगलं आहे. I like it. Yes, Robert. म्हणूनच तर मी सकाळी फिरायला जात असते. Wow, morning walk. Mary, मला सुद्धा सकाळी सकाळी तुझ्या बरोबर फिरायला यायला आवडेल. No, Robert. मी माझ्या डॅड बरोबरच फिरत असते. I don't like any other person. No. Don't talk like this. तू मला फार आवडतेस. I like you. No, Robert. हे असलं बोलणं तुझ्यासारख्याला शोभत नाही. I don't like it. But Mary, Mary, I love you. No, I don't like this. No, Mary, please don't go away. Wait, Mary, please. सावधान, विश्राम. सिपाहियों, आज हमें पूरे जोश और होश में रहकर कवायद करना है. कोई गलती नहीं करेगा. ध्यान में रखो, वरना आपको पनिशमेंट मिलेगा. तो सब तैयार है? यस सर. सावधान. है लोग जरोबर कदम छोड़ शुरू करो. दाने चलेगा. दाने मुट. पीछे लौटेगा. दाने मुट. आगे बढ़ेगा. पीछे मुट. जनाबा 1 से 10 तक ऊंचा काउंटिंग. दौड़ते कदम चालू कर. 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6 2 7 2 8 2 9 2 10 2 खाली 1 2 स्टॉप. ओके, गुड. शाबाश, व्हेरी गुड. सोल्जर्स, आता प्रत्यक्ष युद्धभूमीवरती शत्रूवर अटॅक कसा करायचा याचा सराव करूया. यस सर. लेट्स गो. चला तर मग. इथं एक खंदक आहे असं समजा. गेट इमॅजिन. आणि त्या खंडात तुमचा शत्रू आहे. या खंडावरून पलीकडे होडी मारून तुम्हाला शत्रूवर अटॅक करायचा आहे. लेट्स गो. तुम्ही ते प्रॅक्टिकली कसे करणार हे मला करून दाखवा. आज फक्त तुम्हा तिघांची परीक्षा आहे. बाकीचे आप आपल्या ड्युटीवर निघून जा. यस सर. No. It is wrong. Do it properly. Next.
No, very bad, very bad. Let's move. Who's next? Wow, very nice. No. हे असं चालायचं नाही. तू जर शक्तीच्या गोठ्यात बेफामपणे इतका आत गेलास तर तू ठार माला जाशील सत्तू. मग मला काय करायला पाहिजे? बघ हे सांगू दे. आता मी जे पाहिलं ते लष्करी शिस्तीला धरून नाही. त्याबद्दल तुला शिक्षा होणारच आणि तुला ती भोगावीच लागेल. सत्तू हुकुमतचा बाबा कामा वीरबाईचा नोकर. बाबा चहा आणा, बसा. तुम्ही अगदी मन मोकळेपणाने बसा. कसलीच शंका मनात ठेवू नका. सत्तू ते राहू द्या. कालच मी माझ्या डॅडची तशी परवानगी घेतलीये. आजपर्यंत लष्करी पेशातल्या भरपूर माणसांना पाहण्याचा योग मला आला आहे. पण त्या सगळ्यांपेक्षा तुमचा थाट काय वेगळाच आहे. ठेवा आणि कसा काय? माझे डॅड तुमच्या देहावर आणि तुमच्या धाडसी स्वभावावर खुश आहेत आणि मी सुद्धा तुमच्या या स्वभावामुळेच तुमच्या मोहात पडली आहे. मेरीबाई, तुम्ही पण माझ्यासाठी जीव की प्राण आहात. पण मी तसा स्वाभिमानी माणूस आहे. लष्करात माझ्या गुणांना वाव मिळेल म्हणून मी ही नोकरी पत्करली. पण तुमचे इंग्रज अधिकारी आमच्या गुणांची कदर करतच नाही. सत्तू, एखादा अधिकारी उर्मट निघाला म्हणून तू तुझी जिद्द सोडू नकोस. माझ्या डॅडीकडून मी रॉबर्टचे बंदोबस्त करते. मेरीबाई, तुम्ही माझं असं वेळोवेळी कौतुक करता म्हणून रॉबर्ट माझ्यावर चिडतोय. मी त्याच्या प्रेमाच्या आड येतोय असा त्याचा गैरसमज होऊन बसलाय. त्याचा काहीही गैरसमज होऊ दे. मी रॉबर्टवर किंवा दुसऱ्या कोणावरही प्रेम करत नाही. मी फक्त आणि फक्त तुझ्यावरच प्रेम करते. तुमचं मन आभाळ एवढं मोठं आहे आणि गंगेवाणी निर्मळ आहे. तुम्ही माझ्यावर प्रेम करताय हे माझं भाग्यच आहे. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही नेहमी सुखात राहाल असंच मी गॉडकडे मागणं मागते. तुम्हाला कधी कसलीही गरज भासली तर मला नक्की कळवा. संकोच करू नका. मी कायम तुमची आहे आणि तुमचीच राहील. सत्तू, wait, come. You are bloody bastard. होय साहेब, बोलायची मर्यादा ओलांडू नका. सत्तू फसलाय. तो जर वाखान लष्करी शिस्तीला धरून चाललेला नाही. नो, वरिष्ठ अधिकारी कसे वागतात याची तुला कल्पना नाही. सत्तू, तू एक मामुली शिपाई आहे. पण त्यात माझं काय चुकलं? सत्तू फसलाय. यू bloody बाराठी, तुम्हाला कधीच शिस्त लागू शकत नाही. यू आर लुटारू. साहेब, तुमची दुश्मनी माझ्याशी एकट्याशी आहे. आम्हा मराठी माणसाची नाही ध्यानात ठेवा. मराठी माणूस हा लुटारू नसतो तर तो लुटारूंचा फरशा पाडतो. या देशावर मराठ्यांनी राज्य केलंय. लुटारू कोण आहे हे इतिहासच ठरवल. सत्तू फसलाय. आपल्या वरिष्ठांचा अपमान करणं म्हणजे मृत्यूला खवटाळण्यासारखं आहे. याची तुला कल्पना आहे का? साहेब, मरणाचं भ्या कुणाला घालताय? आम्ही मराठा पाठीवर मरण बांधून फिरत असतो. तुम्हाला गुलाम माणसं हवी असतील पण सत्तू भोसले तुम्हाला पचनी पडायचं नाही. सत्तू, तू नागाच्या शेपटीवर पाय दिला आहेस. यू डोंट नो. तुला माहित नाही इंग्रज लोकांचा माइंड कसा असतो.
तुझी कट माझ्याशी आहे हे लक्षात ठेव. अरे जा, बघू काय करतोस. सतू गोरे साहेबाला वारणीचं पाणी झकास पाजलं सा. डांगा झपाटा हा राव तुमचा. मेरूबाई सुद्धा हे ऐकून खुश होती. बाबा, स्वतःला सावरलं मी, नाहीतर त्याला हितच तोडवून मारला असता. तर मनाला एक बोचणी लागल्या. पोचणी लागली असं काय होतं? बाबा, ही गोरी साहेब राजकर्ते आहेत. त्यांच्या हातात हत्यार आहे. त्यांच्या हत्याराला मी भीक घालत नाही, पण ती पावलो पावली आपला अपमान करणार हे आपल्याला सहन नाही व्हायचं. आपल्या हातानं काहीतरी विपरीत घडण्यापेक्षा आता मी एक ठाम निर्णय घेतलाय. निर्णय घेतलाय? तो आणि कसला रे? मी जाईन माझ्या गावाला कुंभोजला, तिथं कष्ट करीन. एक आई जगवणं मला लय अवघड नाही. लाथ मारीन, तिथं पाणी काढीन. मी नरबच्चा हाय. म्हणजे काय सतू? आजच ह्या नोकरीचा राजीनामा देतो ह्यांच्या. अरे तर मेरीला माझा नमस्कार सांगा. इंग्रज साहेबाची पोरगी असून तिनं आजपर्यंत मला लय जीव लावला. सत्तू, तिला म्हणाव, काळजावर दगड ठेवून सत्तून हे निर्णय घेतलाय. वेळ आली तर पुन्हा भेटू. अरे पण सत्तू, वारणीच्या कुशीत एक कुंभोज गाव वसलं होतं. काजळाच्या वडीसारखी सुपीक जमीन आणि वारणेचं पाणी, त्यामुळं या खोऱ्यात कुंभोज ही कुबेराची नगरी मानली जात होती. कुंभोजात कांडबाज आणि पेरदार माणसं निवजत होती. ती राबून मातीत सोनं पैदा करत होती. कुंभोजच्या काळ्या मातीच्या आणि रेणूंना खड्या रत्नांचा आकार येत होता. गाव सुखात होतं. सत्तूनं नोकरीचा रितसर राजीनामा दिल्यानंतर अशा या गावच्या ओढीनं आपला मुक्काम कुंभोजकडे वळवला. त्याला मोकळं मोकळं वाटू लागलं. पोटापुरतं कमवून तो कुंभोजच्या जीवनाशी एकरूप झाला. काम असेल तर तो हातात विळा घेऊन काम करत असे. काम नसेल तेव्हा 2.5 हात दांडा असलेली कुऱ्हाड घेऊन फिरत होता. कुंभोजात सत्तू करता माणूस समजला जाऊ लागला. परंतु कुंभोजातील सत्तूचं अस्तित्व गावचा पाटील मथाजी चौगलेला जाचक झालं होतं. तो सत्तूला तिरस्कारानं पाहत होता आणि पुढे, पाटील, सत्तू भोसला गावात आल्यापासून तर मी पोरं नको तिथं भाग खुपसायला लागल्यात. असं काय? आजवर या माताजी चौगल्याच्या वाड्याकडं डोळं वर करून पाहायची कोणाची हिंमत नाही झाली. या नाना गंजराचं पोरग पुढारी होते काय? अहो चौगुले, सत्तूच सोडा, पर शेमुळं पोरग सुद्धा तर भितर झाले. जरा दूध झालं की गुरगुरतय. कुत्र भुकते तर भुकू दे. बांक तयार ठेवा. आपोआप शेपूट घालून वळणावर येईल ते. अहो चौगुले, ते बघा, मैपा आणि मैपाचं पोरग इकडेच येते. काय रे मैकला, का पाहिजे तुला? काय नाही पाटील, द्या कागद द्या ना तेवढा. अहो माझ्या पोराबाळांची पोटाची खरेदी बांधण्यासाठी तेवढंच कुंभ आहे माझ्याकडे. कागद द्या की पाटील तेवढा. तुला 15 दिवसापूर्वी सांगितलं होतं की रे, पैसे घेऊन ये आणि कागद घेऊन जा म्हणून. जा. पाटील, पाटील, अहो आम्ही गरीब माणसं, आम्हा गरीब असा अन्याय का म्हणून करताय साहेब? चौगले, पैसे तर 15 दिवसापूर्वीच दिलेत आणि कसलं पैसे पाहिजेत? मैप्या, अरे पोराला समजून सांग, कुठले पैसे आणि कुणाकडे दिल्या? बाबा, ही दंडुकशाही आहे. हितनं मागं असंच यांनी आपल्याला फसवले आणि आज मी फसवायला. अरे गप की तू, आधीच यांनी आपली जमीन लुबाडली आहे.
अरे गप म्हणते नको तुला. अच्छा म्हणजे तुला बोली भाषा समजत नाही, तुला वेगळ्या भाषेत सांगावं लागेल. तुला दाखवा लागणार या मताची चौघ्याचा इंगा काय हाय तू पाटील चंदू हा? अरे सोडा तुला. हो पाटील 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 हो सोडा कोणाला. काय गे मुलगे हा? तुला नांग्या मोडाला हेच कुंपण दिसला का काय? काय तिकडे डोंगर काय पेटलाय काय? सगळं चूक झाली, पण यंदा अशी चूक नाही होणार. या मताची चौघड्याकडे चुकीला माफी नसती. हात तुझ्या माझी माय झाली नाही. या गावात या मताची पुढे बोलायची. कोण येतो ते बघतो मी काय करता ये? या मुलगीनं माझ्या कुंकणाच्या नांग्या मोडल्या. पुरी झाली शिक्षा. जाऊ दे घरी बरं आता. काय मी जिवंत सोडणार नाही. हे तू माग सर माग सर तू कुठल्या नांगीसाठी माणूस मारणार की काय चौगले हे तुम्हाला सांगू नका. हिला ठार मारून फासव जाईल. बाईक लावली आहे मरल ती पाप होईल. चला सोडा तिला. सत्या सत्या कुमार मागाचा मारू नका, माझ्या पोटात मला मारू नका. मी मरण पण तुमच्या कोकणाला हात लावणार नाही. मला सोडा सोडा एवढ्या पावती सोडा. मी पाया पडतो तुमच्या पदर पसरते. मला माफ करा. ऐकायचं हाय का नाही सांग. नाही ऐकत हिला जीव मारणार आहे आणि मी तुला जीव मारत तर मार मार की मार. मग मर आता. दादा, माझ्यासाठी आणि माझ्या पोटातल्या बाळासाठी तुम्ही चौघल्याचा खून केला. तू आम्हा माई लेकराला तुम्ही वाचवलं. तुमच्या उपकाराची फेड मी कशी करू? बाई मी माझं कर्तव्यच केलं. गोर गरीबावर अन्याय झाला का माझ्या तळपायाच्या आग मस्तकात जाते आणि मग मी स्वतःला नाही चालू शकत. मी गरीब आहे, तुमचे उपकार कसे विसरू? तुमचं पदरपासून एवढंच मागणं आहे की तुमच्या आईची सेवा करायची मला परवानगी द्या. या भोसल्यांच्या दारात मी जीव सोडीन तेवढाच हक्क द्या मला. दुसरी काळ बी नग मला. होय होय माझ्या बहिणी, जसा मी इमानी हाय तशीच तू बी इमानी वाटतेस. माझी बहीण शोधतेस बघ तू. आजपासनं तू माझी गुण आहेस या सत्तू भोसल्याची. तुझ्या माझ्या आईला तुझी आई मानून सेवा कर. तुझ्या पोटात वाढणाऱ्या पोराला जन्माला आल्यावर चांगल्या मार्गाला लाव. शाळा शिकीव. हे सत्तू
मामा त्याच्या शिक्षणाला लागणारा सगळा पैका पुरवल. दादा तू तुझ्या जीवाची काळजी घे हा. पोलीस तुझ्या मागावर येतील बघ. होय, मला आता निघाय पाहिजे. तू बी निघ आता. आईला नमस्कार सांग माझा. होय. अरे गुंगा, माझ्या हातनं बघ चौगल्याचा खून झाला. एका गरीब बाईवर अन्याय होताना मला नाही बघावलं आणि कायमचं सपवलं मी त्याला. आपण कुणीकडं? असं म्हणतोस? चल तर मग. सत्यानं मारलं. मी माझ्या डोळ्यानं बघितलं. काय सत्यानं? आता माझं डोसकं सटाकलं. कवा त्या सत्याला उभा आडवा फाडी असं झाले. अरे त्यानं माझ्या बनीचं कोको पोचलंय. त्याला मी जित्ता सोडणार नाही. नुसतं बोलून काय होणार नाही. आपण इथं अंबाबाईची शपथ घेऊया. खुनाचा बदला खुनानच घ्यायचा. नाही, खुनाचा बदला खून, खुनाचा बदला खूनच. आई अंबाबाई मला पाव. मी त्या सत्याचं शील थळा वेगळं करीन तरच बापाचं नाव सांगेन. आसाराम, बाबुराव, चिलाजी, गोंदा, मळू, पांडू. अरे कुठं आहे ससंगी? या लवकर या. हा? अरे गुंगा, तुला बोलता येतंय? होय सत्तू. अरे मी खाली मुका आणि वर बोल काय? अरे काय टुकटुक म्हणते असा? गुंगा, तू कोण पाहून आणलायस? हा? चांगला साहेबाने दिसतोय की. अरे दात काय करताय? यो माझा मित्र आहे कुंभोजचा सत्तू भोसले. यो आजपासून आसऱ्याला आलाय तुमच्याकडे. सेनानी काय केलं? अरे तुशीबाईला वाचवण्यासाठी याने उद्यान झालेल्या मठाजी चौघाला सपवलाय. वारणामाईच्या कुशीत मठाजीच्या रक्ताचा पाठ वाहताना मी बघितलाय. योग्य वारणेचा ध्यान्या वाघ सत्तू भोसले. काय सांगतोस गुंगा? अरे होय, खरं तेच सांगतोय आम्ही. या सत्तूला हलक्यात घेऊ नका तुम्ही. तुम्ही त्याला जवळ करा. तू स्वतःच्या जीवापरीच तुमच्या जीवाला जपल. काय रे सत्तू? हा? अरे बोल की काहीतरी. होय गुंगा, पर ही माणसं कोण आहेत? आणि ही सारी माझीच आहे. तुझ्यासारखीच वाट चुकल्यात बघ. यो आकाराम, यो काया, यो मिरग्या, यो पंढरीमान, यो रावबा, यो मळू. ही सारी जीवाला जीव आणि हाताला हात देणारी आहे ती. अंगात 12 रेड्याचं बळ आहे आणि मनात जगायची तळमळ आहे. अरे गुंगा, ह्याचा काय उपयोग आहे का? नुसतं असरा उपयोग? अरे बघ डोळ्यात मावतोय का तुझ्या? हाय का नाही पाण्यासारखा तगडा?
अरे नुसता तगडा म्हणून काय उपयोग असं सत्य घे बंदूक. ए नरसाया, पटली का नाही खात्री तुझी? वाघधरीच्या मोरक्या मंडळींनो, हो नेमबाज माणूस आपल्या टोळीमध्ये आल्यामुळे आपल्या दरोडेखोरीचं बळ वाढले आणि आपल्या टोळीचा दरारा बी वाढलाय. हे बघा, मला तुमच्या सगळ्यांची कबुली पाहिजे. आजपासून आपल्या सगळ्यांचा मोरक्या कोण असणार आहे? तर सत्तू आहे का? कबूल? कबूल आहे, कबूल आहे. अरे माझ्या मैत्रांनो, आपण साऱ्यांनी सरकारची वैर पत्करले. या वाघदरीचा आसरा घेऊन आपण सगळेच फरारी आहोत. मरण आपल्याला कधी गाठील सांगता येत नाही. मरणाला न घाबरता मरता मरता काहीतरी आगळं वेगळं करूनच मरायचं असा निश्चय करूया. अरे आपण खुशाल दरोडे घालूया, पण कुणावर? आपल्या आईला गुलामगिरीत डांबणाऱ्या साहेबावर, साहेबाला सामील असणाऱ्या चमच्यांवर. अरे कुठूनच जर शेत खात असेल तर आया बहिणींचा तळतळाट ऐकायचा कुणी? अरे चांगल्या कामाचा गोवर्धन 1000 हाताने उचलायला लागतो. आया बहिणींच्या अब्रू लुटणाऱ्यासनी धडा शिकवूया. धनदानग्यांचं धन लुटून गोरगरिबांना वाटूया. हाय का मान्य तुम्हाला? हे मान्य आहे. अंबाबाईच्या नावानं सरदार, त्या नाम्या इनामदारला आमची किंमत नाही. काय झालं? नाम्या इनामदार म्हणतोय मी रोज 50 माणसं 100 वर्ष जगवीन, तुमच्यासारख्या दरोडेखोरांना फुटकी कवडी बी देणार नाही. काय करायचं असेल ते करा. असं बर, म्हणजे कुत्रच गुरगुरायला लागले तर त्याचा आजच्या आज निकाल लावायचा. नाम्या इनामदाराची सगळी तिजोरी लुटूया, धान्याचं गोदाम लुटून गरीबासनी वाटूया. तोंडावरच दिवाळी आल्या, गरीबाची दिवाळी आनंदाची करूया. वय बराबर बोललायसा. चला तर मग काढा हातावर अंबाबाईच्या नावानं. इनामदार, अरे ओठ. कोण कोण तू? कोण? हे बघ, कोण ओळख? कोण? सत्तू? होय, सत्तू भोसला. इनामदारा, कुठं आहे तुझी ती अपार दौलत? सोनं नाणं आणि पैकार का? कुठं आहे? म्हणजे तुझं काय म्हणणं आहे? म्हणणं तिजोरीच्या किल्ल्या, आणि नाही दिल्या तर तिजोरीत साप. आणि ही सुद्धा गुमान तिजोरीच्या किल्ल्या दे. किल्ल्या कुठं आहेत? कुठं आहेत किल्ल्या? या गे किल्ल्या. अकरम, अरे काय केलंस हे? सरदार, त्यानं कुराडीला हात घातला होता. तुमचा जीव धोक्यात आला असता. असं होय? होय. मग बरं केलंस. चला ना, याची सगळी धन दौलत लुटा, धान्याची पोती बी घ्या, आणि ह्यो सगळा लुटीचा माल माझ्या गोर गरीब आया बहिणींच्या दारात पोचला पाहिजे. चला लवकर.
सत्तू वारणा खोऱ्यात वाऱ्यासारखा संचार करत होता. धनदांडग्यांना त्यानं चिरडून टाकलं होतं. सावकारांच्या वह्या गहाण खत जाळून अनेकांना कर्जमुक्त केलं होतं. त्याच्या अस्तित्वानं वारणेचा काठ हादरला होता. हुंड्यापायी नवऱ्यानं टाकलेल्या मुलींना पुन्हा नांदवायला सत्तूनं नवऱ्यानं भाग पाडलं होतं. अनेक मुलींचे संसार सावरले होते. सर्व मुली सत्तूला पाठचा भाऊ मानत होत्या. लोक तर सत्तूला फिरतं सरकार म्हणत होते. सत्तू लोकांची गाऱ्हाणी काळजीपूर्वक ऐकून घेत होता आणि निवारण करत होता. अशाच एका तक्रारीचं निवारण करण्यासाठी सत्तू बहादूरवाडीत आला आणि मामा, अरे कोण रे तू? निराजा सई माझी आई. अरे गुलामा, अरे केवढा मोठा झालाय रे. आणि इतकी दिवस कुठे होतास? सातारला मावशीकडे असतो या शाळा शिकायला. हा, मग इकडे कुठं आलाय? आलो या सुट्टीला पाहुण्याकडे. बर. मामा हा. येणार ही बातमी माझीला समजली. मग समज ना का? तुझ्या जीवाला धोका हाय, तू माग जा. असं बर. आकाराम, तू वाटेवर दबा धरून थांब. मी पांडूला भेटतो आणि लगेच येतो. सरदार, हे बहादूरवाडी दादा पाटलाचं गाव आहे. मग तिथे दगा होण्याचा संभव आहे. आकाराम, उगीच काळजी करू नका. दादा पाटील मुलकाचा भेत्रा आहे. मी उभ्या उभ्या पांडूची भेट घेऊन येतो. तू घोडी घेऊन इथेच थांब. लई दिवसानं माझ्या दोस्ताची भेट झाली नाही रे. चल अनुम्या. पांडू, हे दोस्ता, अरे बाहेर ये की. दादा, अरे पांडू कसा आहेस दोस्ता? लई दिवसानं भेट झाली ना तुझी. हा दादा, बसा, पान खावा आधी. पांडू, पान बिन नग, मला घाई आहे. अहो दादा, लई दिवसानं आलायसा, बसा. चला लवकर. गोंड्या, अरे आता काय करायचं? काय म्हणजे? आडवा येईल त्याला कांडलीत निघायचं. तसं नाही निघता येणार आपल्याला. बाहेर 5-50 माणसाचा येळा आहे. आपण 3 माणसं किती लढणार? मग काय करायचं? ऐका, त्यांचं सारं लक्ष माझ्याकडे आहे. मी समोरच्या दारानं जाऊन त्यांच्या हवाली होतो. मी बाहेर जाताच घराचा येडा उठल. मग तुम्ही परत दारानं बाहेर पडायचं आणि आकारांना गाठायचं. त्याला झालेला या समजा प्रकार सांगा. गोंदा जी, तू वाटेगावला जाऊन फकीरा मांगाला खबर दे आणि सांग सत्तू अडचणीत आहे, तू मदत कर. पांडू, हा आकारामला घेऊन आपल्या माणसासकट बहादूरवाडीला वेळा घाल. पोलिसांना खबर द्यायला एक माणूस बी गावाबाहेर गेला नाही पाहिजे. निम्म्या रात्रीला तरी फकीरा मांग इथं पोचला पाहिजे, नाहीतर खात झाला म्हणून समजा. जावा आता, भेटू जगलो तर. हा बहादूरवाडीच्या मर्दानं आज सोडायचा नाही सत्याला. हिम्मत धरा, त्याला जित्ता धरा नाही तर ठार मारा. हा,
पण पळून जाऊ देऊ नका. आम्ही सगळे सत्या, अरे ये बाहेर, आज तुला सोडत नाही. दार उघड सत्या. सत्या, दार उघड. उघड मग तुला उघड. बांधायला दामोनी आला त्याला. बहादूरवाडीकरांनो, या वाघाला पकडण्यासाठी गोऱ्या साहेबानं जंग जंग पछाडलं. त्या वाघालाच तुम्ही पकडलंय. घ्या घ्या, आनंद घ्या त्याचा. मी तुमच्या स्वाधीन झालोय. मामा, शेवटी वाघ सापडलाच. आता सरकारचं 5,000चं बक्षीस पण आपल्याला मिळणार आणि आबाच्या खुनाचा सूड घेतल्याचा आनंद पण मिळणार. काय भाऊ माझी, त्याला आता लवकरच तालुक्याला गुदळून मोकळं व्हावं असं म्हणतोया. कारण सत्याला पकडून इस्तू पदरात घेतलाय असं वाटायला लागले मला. काय काळजी करू नका मामा. अहो, मी तालुक्याला माझा माणूस पाठवलाय. तांबड फुटाच्या आत फौजदार गावात येईल आणि सत्याला पण घेऊन जाईल. उमाजी, तसं झालं तर बरंच होईल. पारा ढिला पडू देऊ नका. उमाजी, मग फौजदार कसा आला नाही अजून? येईल सकाळी. तिकडे उभा राहायला आराम करत असं. हा, म्हणजे ही दांडगी रक्कम चेष्टा झाली आहे म्हणा. दिसेल तेव्हा सोडायला नाही. सत्तूच्या जीवावर घेतलाय. काही करा. नाईक, तुम्ही आलासा म्हणून यो सत्तू भोसला वाचला. भोसले, अहो दगडाला दगडाची गरज असते. मी तर माणूस आहे. तुम्ही माझ्या शिरावर उपकारांचा डोंगर रचलाय. सारा वाळला खोरा तुम्हाला दुवा दिल नाईक. तुमच्या उपकारांची परतफेड करूनच ह्यो सत्तू मरणार हे विसरू नका. माझ्या नशिबानं तुझ्यासारखा भाव मिळाला रे मला. सत्तूनं मथाजी चौगलेचा खून करून सईच्या पोटात वाढणाऱ्या ज्या मुलाला वाचवलं तो मुलगा म्हणजे राजा. राजानं वकील व्हावं आणि सत्तूची बाजू कोर्टात मांडावी अशी सईची इच्छा होती. पण झालं वेगळंच. राजा वकील होण्याऐवजी फौजदार झाला. इंग्रजांचा पाईक झाला. त्यानं ख्रिस्ती धर्म स्वीकारला. राजाचा तो डॅलियन झाला आणि त्यानं इंग्रजांच्या सांगण्यावरून सत्तूला जिवंत पकडण्याचा किंवा ठार मारण्याचा विडा उचलला. एक दिवस राजा आपल्या आईला भेटायला आला आणि उठ माझ्या लेकरा, माझ्या राजाला मला मोठा साहेब झालास बघ. या मातीचा पांग फेडलंस. आई, मी राजाराम भाई, मला डॅलियन म्हण. तू नाव सोडला असशील ना, पण आमासनी तसं करता येणार ना नाही. आई, तू आता फौजदाराची आई आहेस हे लक्षात घे. रोज भोसल्यांच्या जाऊन त्यांची झाडलोट करतेस. तू त्या भोसल्यांची गुलाम आहेस काय? हा, अगं माझं मोठेपण तुला का कळत नाही? मला वाटलं तू शहाणा झाला असशील. पण नाही. मी तुला विचारते, तू पोटात असताना चौगुल्यानं मला ठार मारला असतं तर? हा, तर तुझं हे मोठे
आई स्पष्ट बोल जरा. मला सत्तून वाचवलं, त्याचे हे उपकार मी कशी विसरू सांग? हा? आणि आणि कशी फेडू राहू? उपकार अगे एखाद्याचा खून करून उपकार करायची ही कसली रीत असते ग? हा? पण सत्तून खून करून आपले 2 जीव वाचवलं त्याचं काय? नंतर त्या दिवशी 2 खून झालं असतं. 2 खून झालं असतं तर खून झालं तर नाही ना. हा? पण सत्तूनं खून केला हे स्पष्टच आहे आणि हे गुन्हा आहे. असं म्हणू नका रे राजा, पाप हाय ते. असं उपकार करत्यावर उलटू नकोस. असली खोचट कल्पना डोक्यातनं काढून टाक आणि नीट ऐक आई. माझी साताऱ्याहून कोल्हापूरला बदली झाली आहे ती एवढ्यासाठीच की मला सत्तू भोसलेला जिवंत केव्हा मृत पकडायचा आहे आणि तसाने विडात उचललाय. आणि जा सत्तूला पकडणारा अजून जन्माला यायचा आहे. सत्तूला तुझं असं काय वाईट केलं रे? हा? म्हणून त्याच्या जीवावर उठलास? सत्तू तुझ्या हत्यार उचलणार नाही असं त्यानं मला वचन दिलं आणि तू पण त्याचा पाठलाग सोड बघू. आई, तुझं मला काय बी ऐकायचं नाही. सत्तू दिसता क्षणी त्याला गोळी घालायचा आदेश आहे मला. असं महाबग कुंभोजचा सत्तू भोसला तुझ्या समोर उभा आहे. हात माग घे, मी तयार आहे. काय म्हणणं आहे तुझं? तेच सांगायला मी आलोय. सई, आठवतंय तुला? अगं ह्यो एवढासा होता तेव्हा मला वाचवायसाठी मामा मामा म्हणून रडायचा आणि आज आपल्या आईला मायेच्या माणसास मी कसा विसरलास रे? कसा विसरलास? राजाच्या पोटात भूक जळत होती तेव्हा कुठे गेली होती मायेची माणसं? माझं दुःख सरकारनं ऐकलं. मला त्यांच्याशी इमान राखायला पाहिजे. अरे इमान राखायचं तर मातीशी राख. तुला आईच्या पोटात वाचवला त्याचा पश्चाताप होऊ देऊ नकोस मला. माझ्या या बहिणीला दिलेल्या वचनामुळे हात बांधल्यात माझं. तू तुझी माणसं घेऊन या वारणीच्या खोऱ्यातला निघून जा. याचा अर्थ एका खुनी दरोडेखोराच्या पुढे मान वाकवून पराभव पदरी घेऊन तोंड काळ करायचं? एवढा मी मूर्ख नाही. अरे तू एवढा मूर्ख आणि नीच जन्मशील याची कल्पना नव्हती मला. ज्या मातीत तू जन्मलास त्या मातीत गाडायला तुला वेळ नाही लागायचा मला. सरदार, मागापासून लय ऐकलं. तुम्ही नुसता हुकूम सोडा. त्याला वाघाच्या डोळ्यात बुडवून मारायचं का वाघदरीच्या कड्यावरून ढकलून द्यायचा? नका. अरे दादा, असं नका, असं करू नका. या बहिणीसाठी त्याच्यावर दया दाखव. मी तुझ्या पुढे पदर पसरते. दादा नगर, ज्याच्यासाठी तू आयुष्यभर दुःख भोगून आलास त्याला माफ कर. एवढं मन कठोर करू नकच रे. सई भूमी लई मोठ्या कोड्यात टाकलंस ग. तुझ्या लेकराला मी मारणार नाही. अकाराम, सोड त्याला. या कार्ट्याला जर मारला तर सई ऊर बडवून जीव देईल. सई जिवंत हाय तोवर डॅनियल जगला पाहिजे. आज तू या अकरामच्या तोडनं सुटलास पण पुन्हा तुला सोडणार नाही. तेव्हा जरा मापात राहा. चला ना. डॅनियल साहेब कोल्हापूरला निमूटपणे निघून गेला. पण त्यानं जाताना मनाशी खुणगाठ बांधली की ज्याचं वारणा खोरं पालन करताय, तिथल्या डोंगर दर्या ज्याला साथ देतात आणि जनता त्याच्या पाठीशी आहे, त्याला पकडणं सोपं नाही. त्यासाठी अनुभवी माणसाची फौज पाठीशी असली पाहिजे. त्याचा ठाव ठिकाणा याची पुरेशी कल्पना असली पाहिजे. असा विचार करून त्याने तशी तयारी सुरू केली आणि सत्तूचं वास्तव्य असलेल्या वागदऱ्यास वेढा घालण्याचा प्लॅन तयार केला. आणि
गड्यानं सरकारचा डोळा चुकवून आजवर आपल्याला आपले मातब्बर मित्र पैसे हत्यार कारतूस पाठवत होते. गावाशेजारी मुक्काम पडला तर गावकरी गुपचूप जेवण पोच करत होती. होय, त्यांच्या जीवावरच आजपत्र आपण सरकारला नमिवलंय. अरे पण ते कुणामुळे माहितीये का? आपला दुश्मन असलेल्या गोऱ्या साहेबाची पोरगी मीरीबाईमुळं. तिचं आपल्यावर लई उपकार आहेत. राकाराम इंग्रजी बनावटीची पिस्तूल आणि कारतूस तिनं गुपचूप बाबा कांबळ्याकडनं आपल्याला पुरवल्यात. बाबा कांबळ्याकडनं मेरीबाई आपल्याला कारतूस पुरवती याचा संशय द्यायला लावाय म्हणून त्यानं बाबा कांबळ्या आणि मेरीवर पाळत ठेवल्या. मग आपल्याला कारतुसांचा पुरवठा कसा होणार? मागच्या वेळेला मेरीबाईनं आपल्या मर्जीतल्या माणसापासून कारतूस पाठवली. तेव्हाच निरोप दिला होता की इथनं पुढे कारतूस पाठवायला जमणार नाही. लक्षात ठेवा, आपल्याला हाय ह्या दारुगोळ्यावरच लढा द्यायचा हाय आता. दादा दादा घात झाला. का रे पंढरी, काय झालं? दादा आपल्या वाघ पोलिसांचा येडा पडलाय. काय सांगतोस? अकरा तू आणि मळू दोन घोडी सोडा आणि येण्याचा अंदाज घ्या. बाहेर पडायची वाट पण बघा. चला, अरे बघताय काय? काढा हत्यार आणि शत्रूवर तुटून पडा. चला, मारा करा. बाजूला हो, फुकट मरशील. मरणाचा घा कुणाला घालतोस? घाल, मला गोळी घाल. तुझ्या गळ्यात हार पडतील. दुनिया नाचल तुला डोक्यावर घेऊन. मला मार, पण माझ्यासात तुला जिता ठेव. हार तुला माझी. राजा, मी गोळीबार थांबवलाय. अरे आईचा आक्रोश बघून आभाळ बी रडायला लागले. बघ, सत्य पडला, सत्य पडला, सत्य पडला. अकराम घात झाला. डॅनियलची गोळी माझ्या काळजात घुसली. काळजात घुसली. अकराम, मला मागच्या बाजूला कुंभ द्या. मला शेवटचं माझं कुंभच बघू द्या. ऐका, माझा मडा पोलिसांच्या हाती लागू देऊ नका. माझी राख वारणा माहीत पडली पाहिजे. एवढंच करा, एवढंच करा.